नरेंद्र देवळणकर सर सध्या आपल्या सोबत आहेत. सर तुमचं स्वागत आहे. खरं तर आज सकाळीच बातमी आली आहे, खामेनींचा मृत्यू झालेला आहे. अवघ्या एका दिवसातल्या या हल्ल्यामध्ये थेट खामेनींचा, जे इराणचे सर्वेसर्वा आहेत, त्यांचा मृत्यू झाल्याचा आता दावा करण्यात येतोय. आता पुढे काय, हा सगळ्यात मोठा सवाल आता या निमित्तानं उपस्थित झालाय. नाही, नक्कीच आहे. पहिले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही जी बातमी होती ती ब्रेक केली होती. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाकडनं ही बातमीला दुजोरा देण्यात आला. त्यानंतर वेस्टर्न मीडियामधनं बातम्या यायला लागल्या, परंतु इराणकडनं कोणत्याही प्रकारचं कन्फर्मेशन या संदर्भामध्ये येत नव्हतं. आणि ते आज सकाळी आलेलं आहे. इराणच्या जी स्टेट न्यूज एजन्सी आहे त्यांनी कन्फर्म केलेलं आहे की इराणचे जे सर्वोच्च धार्मिक नेते आहेत आयातुल्ला खामेनी यांचं निधन झालेलं आहे, अटॅकमध्ये निधन झालेलं आहे. आणि हा वॉर सुरू झाल्यानंतर साधारणतः 24 आवर्समध्ये हा प्रकार घडलेला आहे. अर्थात आपण ही गोष्ट ही लक्षात घेणं गरजेचं आहे की या खामेनींचं निधन झालं, एक मोठं पर्व त्या ठिकाणी संपलेलं आहे. साधारणतः 1979 मध्ये इराणमध्ये धार्मिक क्रांती झाली. त्यापूर्वी शहा पहलवीचं त्या ठिकाणी जे प्रो वेस्ट आणि प्रो अमेरिका अशा प्रकारचं शासन होतं ते उलथून पाडण्यात आलं. आणि त्यानंतर त्या ठिकाणची धार्मिक राजवट पहिले आयातुल्ला खोमेनींची होती आणि त्यानंतर खामेनींची होती. साधारणतः 3 दशकं हे खामेनीची राजवट होती. आणि त्या काळामध्ये या राजवटीकडे एक त्यांनी ज्या पद्धतीचा ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स तयार केलेला होता, त्याच्या माध्यमातून अनेक प्रॉक्सीज म्हणजे इराण पुरस्कृत ज्या संघटना आहेत, विशेष करून हमास, हिजबुल्ला आणि हौती असेल, यांच्या माध्यमातून संपूर्ण आखातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अटॅक्स असतील, बऱ्यापैकी अस्थिरता निर्माण करण्यासंदर्भात आणि तिथल्या हिंसाचारामध्ये एक मोठं ज्याला म्हणता येईल आपल्याला एनकरेज करणं म्हणा किंवा कॉन्ट्रीब्युशन देणं म्हणा, ह्या संघटनांकडनं झालेलं होतं. आणि त्याच्या संदर्भामध्ये आज हे ते पर्व साधारणतः 3 दशक चालणारं पर्व संपलेलं आहे. या संदर्भामध्ये काल डोनाल्ड ट्रम्प यांनी जो 8 मिनिटाचा व्हिडिओ प्रसारित केलेला होता, त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे ताकीद दिलेली होती की एकतर तुम्ही सरेंडर व्हा, नाही तर तुम्ही मृत्यूसाठी तयार राहा. ही एक अल्टिमेटम या संदर्भामध्ये दिलं गेलेलं होतं. आणि आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या 3 दशकांमध्ये पहिल्यांदा असं घडलं होतं की आयातुल्ला खामेनी यांची राजवट ही अत्यंत कमकुवत झालेली होती. ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेली होती. जनतेचा सपोर्ट जो असतो त्या दृष्टिकोनातून झाली होती. गेल्या 2 महिन्यांपासून इराणमध्ये आर्थिक समस्यांमुळे सातत्याने विरोध प्रदर्शनं चाललेली आहेत. व्यापारी रस्त्यावरती आलेले आहेत. महागाई प्रचंड वाढलेली आहे. करन्सीचं डिव्हॅल्युएशन झालेलं आहे. आणि जी ऑइल सेंट्रिक इराणची इकॉनॉमी होती, त्या इकॉनॉमीला प्रचंड मोठी बाधा, मग त्यात ऑइलचे प्राइसेस कमी होणं असेल किंवा इराणवरचे असणारे आर्थिक निर्बंध असतील, आर्थिक निर्बंधामुळे देखील इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती. आणि ज्याच्यामध्ये हा अमेरिका आणि इस्रायलसाठी अत्यंत संयुक्तिक अशा प्रकारची वेळ होती की याच वेळेला ते स्ट्राईक करू शकत होते आणि तिथं सत्तांतर घडून आणणं किंवा धार्मिक राजवट जी आहे ती पूर्णपणे संपून टाकणं, यासाठीचा हा एक अप्रोप्रिएट टाइम होता. आणि ती संधी साधली ही प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहूंनी. या ठिकाणी कळीचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. अर्थात इराण यासाठी तयार नव्हता असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाहीये, कारण इराणवरती अटॅक होणार, आयातुल्ला खामेनींचं असॅसिनेशन केलं जाणार, या संदर्भात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सातत्याने बातम्या येत होत्या. याचा अर्थ असा नाही की इराण हा प्रिपेअर्ड नाहीये. इराणनी सेकंड लाईन ऑफ कमांड, थर्ड लाईन ऑफ कमांड ह्या सगळ्या तयार करून ठेवल्या असतील. अर्थात खामेनींचा मृत्यू झाला याचा अर्थ आखातामध्ये शिलकलेला संघर्ष पूर्णपणे थांबला असं अजिबात म्हणता येणार नाहीये. याचं कारण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीचे स्ट्राईक, रिटॅलिएशन ज्याला म्हणतो आपण, परत हल्ला करणं, हे इराणने काल केलं. जवळपास 7 देशांवरती इराणकडनं हल्ले झालेले होते. त्याचप्रमाणे इस्रायलवरती हल्ले झालेले होते. आपल्याला हेही विसरून चालणार नाहीये की इराण हा एकमेव आखातामधला देश असा आहे की ज्याच्याकडे हायपरसॉनिक, सुपरसॉनिक अशा प्रकारचे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत. प्रचंड मोठा ताफा आहे. डोनाल्ड ट्रम्प जरी म्हणत असला की आम्ही ते उद्ध्वस्त केलेले आहेत, त्याचं कोणते कन्फर्मेशन अजून नाहीये. त्यांच्याकडे अत्याधुनिक ड्रोन्स आहेत आणि ह्या सगळ्यांचा वापर ते आता आणखीन ताकदीने करू शकतात, हे देखील विसरता कामा नाहीये. त्यामुळे तिथं आयातुल्ला खामेनी यांचं मारले गेलेत किंवा त्यांचं निधन झालं याचा अर्थ अजिबात असा होत नाहीये की हे संघर्ष संपेल. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, जर पूर्वी इतिहासामधले काही आपण अनुभव पाहिले तर साधारणतः 2003 मध्ये अशाच पद्धतीने अमेरिकेने इराकवरती कारवाई केली होती. 2003 मध्ये सद्दाम हुसेनला मारलं होतं. आणि त्यानंतर इराकमध्ये काय घडलं,
त्यांना असं वाटत होतं की इराकमध्ये शांतता निर्माण होईल, स्थैर्य निर्माण होईल. इराकमध्ये शांतता निर्माण झाली नाही, स्थैर्य निर्माण झाली नाही. उलट त्या ठिकाणी आयसिस असेल, हे अल कायदा असेल, या सगळ्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांना त्या ठिकाणी शेल्टर मिळालं. हा अमेरिकेला प्रचंड मोठा त्रास झाला. लिबियामध्ये काय घडलं, त्यामुळे आखातामधल्या देशांचा अनुभव आपल्याला असं सांगतो की त्या ठिकाणी एखादा स्ट्रॉंग लीडर हा जरी गेला आणि वेस्टर्न सोसायटीजला आणि अमेरिकन मीडियाला जरी असं वाटत असलं किंवा प्रशासनाला असं वाटत असलं की आता सगळं काही चांगलं सुरळीत होणार आहे, असं अजिबात नाहीये. पहिले अनुभव बघता इराणमध्ये देखील आता हा संघर्ष किती काळ चालेल हा येणारा काळच ठरवेल. परंतु इराणमध्ये सगळे स्थैर्य निर्माण झालेलं आहे. रजा पहलवी आता परत येण्याच्या मार्गावरती, त्याचा अर्थ तिथं पुन्हा एकदा अमेरिका पुरस्कृत, वेस्ट पुरस्कृत शासन निर्माण होईल आणि सगळं काही चांगलं होईल असं दावा करणं हे अत्यंत चुकीचं ठरणार आहे. त्यामुळे आपण एकूण पूर्वीचा अनुभव बघता की ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेने मिलिटरी इंटरव्हेन्शन केलेलं आहे, मग ते अफगाणिस्तान असेल, इराक असेल, या प्रत्येक ठिकाणी प्रचंड प्रॉब्लेम्स नंतर निर्माण झालेले आहेत. आणि हाच सगळ्यात मोठा आखाती देशांमधल्या यांचा प्रॉब्लेम, विशेष करून इस्लामिक देशांच्या बाबतीमध्ये हा तुम्हाला प्रॉब्लेम दिसून येतो आहे. आणि म्हणून हा संघर्ष थांबेल अशाही पद्धतीचा भ्रमामध्ये राहता कामा नये. याचं कारण असं आहे की जसं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की त्यांची सेकंड लाईन ऑफ कमांड काय राहणार आहे, थर्ड लाईन ऑफ कमांड काय राहणार आहे, म्हणजे आयातुल्ला खामेनी गेल्यानंतर नेतृत्व कोणाच्या हातामध्ये जाणार आहे, अशा स्वरूपाचा पूर्ण स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रक्चर त्यांचं ठरलेलं आहे. त्यामुळे या इम्प्रेशन मध्ये राहायला नको. याच्यात दुसरा अत्यंत कळीचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आता अमेरिकेला ओपन वॉर जे आहे ते डिक्लेअर यासाठी करता येत नाही की डोनाल्ड ट्रम्पनी अमेरिकेच्या काँग्रेसची परवानगी न घेता हा अटॅक केलेला आहे. आणि त्यामुळे अमेरिकन काँग्रेसमध्ये या संदर्भामध्ये कमालीचा रेजिस्टन्स हा तयार झालेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना हे परमिशनच्या बाबतीमधला जो मुद्दा आहे तो तिथं घ्यावा लागणार आहे. त्यामुळे एक बाब आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये की आयातुल्ला खामेनींचं निधन म्हणजे हे सगळं संघर्ष संपला आहे, सगळं काही सुरळीत झालेलं आहे असं अजिबात ह्या इम्प्रेशन मध्ये कोणी राहता कामा नये. नक्कीच या अनुषंगाने आणखी काही मला प्रश्न विचारायचे आहे. मात्र संरक्षण व सामरिक अध्ययन विभागाचे प्रमुख डॉक्टर विजय खरे आपल्यासोबत आहेत. मात्र देवळणकर सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. जी भूमिका जसं तुम्ही आता म्हणत होता की ट्रम्प यांनी जी आक्रमक भूमिका घेतली, सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिला आणि त्यानंतर त्यांनी जे काही संकेत दिले होते की आम्ही त्याचं उत्तर कसं देणार आहोत किंवा त्याच्यावरून लक्ष हटवण्यासाठी ट्रम्प यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. तर सध्याची ही परिस्थिती पाहता तुम्हाला एक आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक म्हणून कुणाची बाजू योग्य वाटते, अमेरिकेची बाजू की ज्या प्रकारे अति आत्मविश्वासानं खामेनी यांनी भूमिका जाहीर केलेली होती, त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही अमेरिकेला घाबरत नाही, तर त्यांची बाजू योग्य तुम्हाला वाटते की ट्रम्प यांची भूमिका? हे बघा, दुर्दैवाने आज जागतिक राजकारणामध्ये अत्यंत नकारात्मक प्रवाह प्रभावी व्हायला लागली. जसे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. हो, आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये 193 देश आहेत. हे सार्वभौम देश आहेत. यांना संयुक्त राष्ट्र संघटनेने मान्यता दिलेली आहे. त्या देशाची जनता ठरवेल की त्यांचे नेते कोण असले पाहिजे आहेत. एखादी एक्सटर्नल पॉवर कशी ठरवणार की कोणत्या देशामध्ये कोणी सत्ता चालवायची, कोणी राज्य करायचं. दुर्दैवाने हा प्रकार तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर दिसायला लागले. व्हेनेझुएलामध्ये मादुरोचं शासन असावं की नसावं हे डोनाल्ड ट्रम्प ठरवणार. इराणमध्ये खामेनीचं शासन असावं की नसावं हे डोनाल्ड ट्रम्प ठरवणार. आता त्यांनी क्युबाच्या संदर्भामध्ये काल वक्तव्य केलं की क्युबामध्ये सुद्धा आम्ही अशाच प्रकारे सत्तांतर घडून आणणार आहोत. मेक्सिकोच्या बाबतीमध्ये त्यांनी असं विधान केलेलं आहे. हा अतिशय नकारात्मक प्रवाह हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रभावी होताना दिसतो आहे. एखाद्या देशामध्ये, सार्वभौम देशामध्ये तुम्ही इंटरव्ह्यू करता आहात, व्हेनेझुएलामध्ये त्याच्या राष्ट्राध्यक्षांसाठी त्यासाठी तुम्ही ऑपरेशन राबवताय, डेल्टा फोर्सेस तिथे करतात, मध्यरात्री त्या राष्ट्राध्यक्षाला पिकअप करतात, तुम्ही त्याला तुरुंगात ठेवता आहात आणि जगामध्ये कोणताही देश व्हेनेझुएलाच्या बाजूनी बोलायला तयार नाही, त्यांना मदत करायला तयार नाहीये. आज इराणच्या बाबतीमध्ये इराणची जनता हा कॉल घेणार आहे की आयातुल्ला खामेनी आम्हाला हवेत की नाहीये, परंतु हा डोनाल्ड ट्रम्प ह्या स्वरूपाचा कॉल घेत आहेत. हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. आता इराण झालं, आता इतर देशांकडे ते वळत आहेत. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते की दुसऱ्या महायुद्धानंतर जो एक मल्टीलॅटरलिझम म्हणजे ज्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र संघटना निर्माण झाली, इतर अनेक संस्था संघटना निर्माण झाल्या, ह्या का निर्माण झालेल्या होत्या? यासाठी निर्माण झालेल्या होत्या की कोणताही जो प्रश्न आहे हा युद्धाच्या संघर्षाच्या माध्यमातून सोडवायला नको, तो शांततेच्या मार्गाने सोडवला गेला पाहिजे, चर्चेच्या मार्गाने सोडवला गेला पाहिजे, राष्ट्रांमध्ये सहकार्य निर्माण झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्र संघटना निर्माण केली गेली
आज जगामध्ये एवढ्या प्रादेशिक संघटना, जागतिक संघटना आहे, पण कोणत्याही संघटनेमध्ये ही क्षमता नाहीये की ती अमेरिकेवरती नियंत्रण प्रस्थापित करू शकतील, डोनाल्ड ट्रम्पवरती नियंत्रण प्रस्थापित करू शकतील. त्यामुळे तुम्हाला ही जी परिस्थिती दिसती ही पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दरम्यानची परिस्थिती दिसून येते. हा जो 20 वर्षांचा काळ होता पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामधला, त्या काळामध्ये राष्ट्र बलवान झालेली होती. त्या काळामध्ये राष्ट्रसंघ एकमेव संघटना होती जी कमकुवत झालेली होती. आणि ज्या वेळेला राष्ट्र बलवान होतात त्या वेळेला इतिहास असं सांगतो की त्याच्यातनं हिटलर तयार होतात, त्याच्यातनं मुसोलिनी तयार होतात, त्याच्यातनं महायुद्ध घडतात. आणि आजची परिस्थिती ही तुम्हाला तशाच पद्धतीने त्याच मार्गाने त्याच दिशेने जाताना दिसून येते आहे. सगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना या कमकुवत होताना दिसतात. युनायटेड नेशन्स कोणती रोल प्ले करताना दिसत नाही, विश्व व्यापार संघटना रोल प्ले करताना दिसत नाहीये, G7 G20 कोणताही रोल प्ले करताना दिसत नाहीये. जो देश आपल्या हितसंबंधांना काय संयुक्तिक आहे, योग्य आहे अशा पद्धतीने निर्णय घेतो, ज्यांच्याकडे मिलिटरी पॉवर आहे, मसल पॉवर आहे, ते इतरांवरती आपली इच्छा लादण्याचा प्रयत्न करतायत. रशिया युक्रेन युद्धामध्ये तुम्हाला काय दिसतंय? उद्या चायनाने तैवानवरती आक्रमण केलं, चायनाने नेपाळवरती आक्रमण केलं, चायनाने भूतानवरती आक्रमण केलं, तर ह्या छोट्या देशांच्या मदतीला कोण येणार आहे? त्यामुळे प्रत्येक देश आपला संरक्षणाचा खर्च वाढवायचा प्रयत्न करतोय. यामधनं मोठी शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झालेली आहे. युनायटेड नेशन्स आणि अमेरिका आणि रशियामधला जो स्टार्ट ट्रीटी होता तो संपुष्टात आलेला आहे. कोणत्याही न्यूक्लिअर वेपन्स किती प्रोड्यूस करायचे याच्यावरती निर्बंध आता राहिलेले नाहीयेत. त्यामुळे एका अनियंत्रित स्पर्धेच्या हिंसक स्पर्धेच्या दिशेने जग चाललेलं आहे आणि अत्यंत धोक्याचा हा संकेत आहे. त्यामुळे आता इराण झालं, उद्या कोणत्या देशाचा नंबर लागेल हे सांगणं अत्यंत अवघड आहे. त्यामुळे आयातुल्ला खामेनींची राजवट ही किती रिग्रेसिव्ह होती, ते किती त्याच्या माध्यमातून किती जुलमी होती, त्यांनी किती हिंसाचार पसरवला, किती दहशतवादी संघटनांना खतपाणी घेतलं, हा एक वेगळा मुद्दा झाला. परंतु कोणत्या देशामध्ये कोणी राज्य करावं हा त्या देशांच्या जनतेचा प्रश्न आहे. त्यामुळे तो जर डोनाल्ड ट्रम्प ठरवायला लागले तर मात्र हे अत्यंत चुकीचं आहे. हा एक अत्यंत चुकीचा संदेश जागतिक राजकारणामध्ये जातोय आणि त्यामुळे प्रत्येक देश आपलं स्वतःचं संरक्षण सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि याच्यातनं मोठमोठी युद्ध होतात. आपल्याला असं वाटलं होतं की रशिया युक्रेन युद्धानंतर एक कन्फ्लिक्ट झोन युरोपमध्ये तयार झाला, आता होणार नाहीये. परंतु तुम्हाला आता मिडल ईस्टमध्ये झाल्याचं दिसतंय. पाकिस्तान अफगाणिस्तान मधला संघर्ष ऑलरेडी सुरू झालेला आहे. त्यानंतर उद्या तैवान आणि चीन मधला संघर्ष सुरू झाला तर नवल वाटायला नको. त्यामुळे या संदर्भातले कन्फ्लिक्ट झोन का तयार होत आहेत? कारण ज्या पद्धतीची एक विश्वरचना दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झाली होती, ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांना काही अधिकार राष्ट्रांनी दिलेले होते आणि त्या संघटनांमुळे त्यांच्या महत्वाकांक्षांवरती नियंत्रण आंतरराष्ट्रीय संघटना ठेवत होत्या. मात्र त्या कमकुवत झाल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प सारखे नेते हे स्ट्रॉंग बनत चाललेत आणि हा अत्यंत धोक्याचा संकेत जो आहे तो आज आपल्याला प्रभावी होताना दिसतो आहे. नक्कीच तुम्ही जसं म्हणताय तर ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुढचा कुठला देश असणार याची कल्पना सध्या तरी आपण करू शकत नाही. मी खरे सरांकडे जाते. सर, ज्या प्रकारे एका दिवसातच इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झालेला आहे, त्यानंतर हाच प्रश्न उपस्थित होतोय की आता त्यांचं भवितव्य काय, इराणचं पुढे काय होणार? आता इराण त्याच पद्धतीनं प्रत्युत्तर देणार का? आणि ट्रम्प जो दावा करतात की लोकशाहीचं राज्य आम्ही इराणमध्ये आणणार आहोत, ते खरं तर प्रत्यक्षात येऊ शकेल का? काय भवितव्य वाटते तुम्हाला इराणचं? इराणचे सर्वोच्च नेते यांची ज्या पद्धतीने मोसाद, CIA आणि M16